मागील 15 दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने मागील 3 दिवस जी काही दमदार हजेरी लावली, त्यामुळे बळीराजा जो आहे तो सुखावलेला पाहायला मिळतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हीच काहीशी परिस्थिती आहे, ज्यावेळी म्हणजे पारंपरिक पद्धतीने शेती करणारा हा कोकणातील शेतकरी जे एकदाच पीक घेतो, मात्र या वर्षी मृग नक्षत्राच्या वेळी ही पेरणी करण्यात आली होती आणि त्यानंतर पावसाने दडी मारली, त्यामुळे दुबार पेरणी करावी लागते की अशा पद्धतीचं चित्र जे आहे ते सध्या सिंधुदुर्ग असेल किंवा रत्नागिरी असेल किंवा कोकण किनारपट्टीवर पाहायला मिळत होतं। मात्र सद्यस्थितीला मागील 3 दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे बळीराजा जो आहे तो सुखावलेला आहे, रुजलेलं उगवलं आणि आता ते पेरणी परत एकदा या ठिकाणी रोपं जी आहे ती रोपं लावण्याचं काम जे आहे ते सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठिकठिकाणी पाहायला मिळते। अशाच पद्धतीचं चित्र जे आहे ते सध्या कोकणामध्ये पाहायला मिळते। कोकणामध्ये एकच पीक घेतलं जातं, त्यामुळे बळीराजा जो असतो तर याच पिकावर अवलंबून असतो आणि त्यामुळे सद्यस्थितीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपण पाहिलं तर ही शेतीची कामं जी आहेत त्याची लगबग जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। मग आपल्यासोबत काही शेतकरी लोक आहेत, मला सांगा आता 3 दिवस पाऊस पडतोय, कसं वाटतंय आणि ज्यावेळी पेरणी केला होता त्यावेळीचं वातावरण कसं होतं? पेरणी केली त्यावेळी दुःखाचीच बाब होती खरं सांगायचं म्हणजे, पण आता कुठेतरी आम्हाला आशा निर्माण झालेली आहे की आम्ही जगू आणि हा पाऊस आमच्या पाठीशी खंबीरपणे असाच राहील आणि अशीच अपेक्षा बाळगतो की त्याने असंच हे करून पडून आम्हाला जगवायचा प्रयत्न करायचा। आता निसर्गाच्या जीवावरती आम्ही आहोत, शेती नाही केली तर आम्हाला भेटणार नाही, ह्याच्यासाठी तो आमच्या पाठीशी खंबीरपणे जसा आता आलाय तसा राहिला तर आम्ही जगू शकतो। तर निश्चितच जर पाहिलं तर बळीराजा जो आहे तो सध्या सुखावलेला आहे, कारण 3 दिवसापासून पडलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 178 मिलीमीटर पाऊस सध्या शेतीच्या कामांसाठी योग्य आहे, असं काहीसं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत सह विशाल रेवडेकर, मराठी।